PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। देशात हुकुमशाही पद्धतीने कारभार सुरू असून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम भाजपच्या माध्यमातून केलं जात आहे। या विरोधात आवाज उठवण्यासाठी आणि आमदार अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयाचा पर्दाफाश करण्यासाठी शिवसेना युवा सेना प्रमुख युवा नेते आदित्य ठाकरे यांचा रविवारी 21 रोजी पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक येथे दुपारी 12:30 वाजता भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर अध्यक्ष ॲडव्होकेट सचिन भोसले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। पिंपरी येथे गुरुवारी झालेल्या पत्रकार परिषदेत राज्य संघटक एकनाथ पवार, मावळ लोकसभा मतदारसंघाचे संघटक संजोग वाघेरे पाटील, पुणे जिल्हा प्रमुख ॲडव्होकेट गौतम चाबुकस्वार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, शहर संघटक संतोष वाळके, जिल्हा उपसंघटिका वैशाली मराठे, युवा सेना अधिकारी चेतन पवार, माजी नगरसेवक मिनल यादव, रेखा दर्शिले, धनंजय आल्हाट, अमित गावडे तसेच निलेश मुटके, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार, दस्तगीर, अनिताताई तुतारे, डॉक्टर वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मंगलताई भोकरे, वैष्णवीताई घोडके, कामिनी मिश्रा, अमोल निकम, नेताजी काशीद आदी पदाधिकारी उपस्थित होते। युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे भक्तिशक्ती चौकात पिंपरी चिंचवड शहर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येईल। यानंतर युवा सेनेच्या हजारो कार्यकर्त्यांबरोबर आदित्य ठाकरे दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। या रॅलीचे स्वागत निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि मोरवाडी चौकात होईल। यानंतर दुपारी 12:30 वाजता मुख्य सभेचे ठिकाण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात आदित्य ठाकरे मार्गदर्शन करतील। यावेळी ठाकरे यांच्याबरोबर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन आहिर, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित असणार आहेत। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।